सर्वोच्च न्यायालयानं आज आपला मे 2025 मधला निर्णय अंशतः बदलला असून कनिष्ठ स्तरावरील न्यायिक सेवा परीक्षांना बसू इच्छिणाऱ्या विधी पदवीधरांसाठी यापूर्वी अनिवार्य असलेली 3 वर्षांच्या वकिलीचा अनुभव घेण्याची अट शिथिल करून ती 1 वर्षापर्यंत कमी केली आहे। याबाबतची पुनर्विलोकन याचिका फेटाळून लावताना सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती A.G. मसीह आणि के विनोदचंद्रन यांचा समावेश असलेल्या खंडपीठानं 2-1 अशा बहुमतानं हा निर्णय दिला। 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या कालावधीत जाहीर होणाऱ्या न्यायिक सेवा परीक्षांना बसणारे उमेदवार त्यांना पूर्व अनुभव असो वा नसो पात्र ठरतील। तथापि या परीक्षांद्वारे निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीला प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाईल। त्यांना न्यायिक अकादमीमध्ये 1 वर्षाचं प्रशिक्षण घ्यावं लागेल आणि त्यानंतर आणखी 1 वर्ष स्ट्रक्चर्ड क्लर्कशिप म्हणजेच न्यायालयीन कामकाजाचं पद्धतशीर प्रशिक्षण पूर्ण करावं लागेल, असं न्यायालयानं आज स्पष्ट केलं। गेल्या वर्षी 20 मेला सर्वोच्च न्यायालयानं कायद्याची पदवी नुकतीच प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्रवेश स्तरावरील न्यायिक सेवा परीक्षेला बसण्यास मनाई केली होती आणि त्यासाठी किमान 3 वर्षांच्या वकिलीचा अनुभव असण्याची अट निश्चित केली होती। यानंतरच्या